रंगावली धरणाचे पाणी नवापूर शहराकडे वळवण्याच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय। रंगावली ऐवजी उकाई धरणातून पाणी द्या, निर्णय रद्द न झाल्यास कुटुंबासह आमरण उपोषण करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। नवापूर तालुक्यातील रंगावली धरणातून पाईपलाईनद्वारे नवापूर शहरासाठी पाणी नेण्याच्या नगर विकास विभागाच्या निर्णयाला परिसरातील शेतकरी आणि शेतमजुरांनी तीव्र विरोध दर्शवलाय। या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेती, पिण्याचं पाणी तसंच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता असल्याचा दावा करत वाघापाडा, खळीबर्डी, प्रतापपूर, उंबर्डी, बडकळी यांसह विविध गावातील ग्रामस्थांनी नवापूर तहसीलदारांना निवेदन सादर केलंय। नगर विकास विभागानं 14 जुलै 2026 रोजी अमृत 2.0 अभियानाअंतर्गत नवापूर नगर परिषदेच्या 93 कोटी रुपयांचा पाणी पुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता दिली असून या योजनेसाठी रंगावली धरणाचे पाणी शहराकडे वळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मात्र या निर्णयामुळे रंगावली धरणावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। सन 1972 मध्ये उभारण्यात आलेलं रंगावली धरण स्थानिक गावातील शेती आणि ग्रामीण भागाच्या उपजीविकेसाठी महत्त्वाचं ठरतं। अल्प पावसामुळे आधीच शेतकरी संकटात असून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यानं उपलब्ध पाणी साठा सुद्धा कमी झालाय। अशा परिस्थितीत धरणातील पाणी जर शहरासाठी वळवलं तर शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण होईल, शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर याचा परिणाम होईल अशी भीती या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे। संबंधित गावे 5व्या अनुसूचीतील पेसा क्षेत्रात येत असल्यानं अशा निर्णयासाठी ग्रामसभेची पूर्व परवानगी घेणं आवश्यक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। मात्र ग्रामसभेची परवानगी न घेता शासन निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। नवापूर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उकाई धरणातून 5 टीएमसी पाणी आरक्षित असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। उकाई धरण शहरापासून सुमारे 5 किलोमीटर अंतरावर तर रंगावली धरण सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असल्यानं शहरासाठी उकाई धरणातून पाणी पुरवठा करणं अधिक योग्य ठरेल अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली आहे। त्यामुळे ग्रामीण भागाच्या शेती आणि पिण्याच्या पाण्यावर परिणाम न करता उकाई धरणातून नवापूर शहराला पाणी पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे। रंगावली धरणाचे पाणी शहराकडे वळवण्याचा निर्णय येत्या 8 ते 10 दिवसात रद्द करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरेढोरे आणि कुटुंबियांसह आमरण उपोषण करण्याचा इशारा रमेश ठाकूर गावित यांच्यासह शेतकरी आणि ग्रामस्थांनी दिलाय। शासनानं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून सदर निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। जे पाणी आहे ना 5 टीएमसी उकाई मधून घेऊन यायला पाहिजे नव्हतं, कारण तिथून जे आपलं ठरलेलं आहे। कारण रंगावलीचं पाणी आपल्याला पुरणार नाही, कारण ऑलरेडी तिथं साठा कमी आहे आणि शासनाचं नियोजन असं असतं की 25 वर्षाचं नियोजन असतं वाटर सप्लायचं। शहरासाठी जर आपण पाणी आणलं तर 25 वर्षाचं नियोजन असतं। 25 वर्षामध्ये लोकसंख्या वाढेल, लग्न समारंभामध्ये पब्लिक वाढेल आणि तिथं 2-3 वर्ष पाणी टिकणार नाही, इतका कमी साठा आहे हे। आणि ते 25 किलोमीटरवरून पाणी आणावं लागेल आणि इथे आपल्याला 5 किलोमीटरवरून आपण पाणी आणू शकतो। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी वसंत वाणी, नवापूर।